नमस्कार मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या दिसायला लागतात। आज मी अशाच एका स्वतःची खूपच छान चव असणाऱ्या भाजीची रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी आपण श्रावण घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचे शिरा काढून छोट्या आकारामध्ये मोडून घेणार आहोत। एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेऊन या शेंगा हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। त्याच कढईमध्ये फोडणीसाठी 2 चमचे तेल घ्यायचं। त्यामध्ये मोहरी, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान भाजला की हळद, धने जिरे पूड आणि लाल तिखट घालून मसाले तेलात छान परतून घ्यायचे। आता त्यामध्ये भाजून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा घालून मिक्स करून घ्यायच्या। नंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि उकळी आली की गॅसची फ्लेम लो करून झाकण लावून भाजी थोडी शिजवून घ्यायची। भाजी शिजत आली की त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि पुन्हा एकदा भाजी 5 मिनिटं शिजू द्यायची। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तयार आहे आपली मस्त अशी श्रावण घेवड्याची भाजी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।